नमस्कार मंडळी. आज आपण ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथामधील अध्याय 7वा सुरू करत आहोत. अध्याय 7वा विज्ञान योग. अध्याय 7व्यामधील आज आपण ओवी क्रमांक 1 ते 30 यांचे पठण करणार आहे. ओवी क्रमांक 1. श्री गणेशाय नमः. ऐका मग तो श्री अनंतू, पार्था ते असे म्हणतू, पैगा तू योगयुक्तू, जालासी आता. याचा अर्थ, श्रोते हो ऐका. मग श्री अनंत पार्थाला म्हणाले, अरे तू निश्चय करून योग संपन्न झालास. ओवी क्रमांक 2. मग समग्राते जानसी ऐसे, आपुलिया तळ हातीचे रत्न जैसे, तुझ ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेसी. याचा अर्थ, आता मी तुला ब्रह्मज्ञान प्रपंच ज्ञानासह अशा रीतीने सांगेन की ज्या योगे तू आपल्या तळ हातावरील रत्नाप्रमाणे मला पूर्णपणे ओळखशील. ओवी क्रमांक 3. एथ विज्ञाने काय करावे, ऐसे घेसी जरी मनोभावे, तरी पै आधी जाणावे तेची लागे. याचा अर्थ, या ठिकाणी प्रपंच ज्ञानाशी काय करायचे आहे असा जर तुझ्या मनाचा ग्रह होईल तर आधी खरोखर तेच समजून घेतले पाहिजे. ओवी क्रमांक 4. मग ज्ञानाची ये वेळे, झाकती जाणीवेचे डोळे, जैसी तिरी नाव न ढळे, टेकली शांती. याचा अर्थ, मग ज्ञानाच्या साक्षात्काराच्या वेळी बुद्धीची नजर कुंठित होते, ज्याप्रमाणे काठाला टेकलेली नाव हलत नाही. ओवी क्रमांक 5. तैसी जाणीव जेथ न रिगे, विचार मागुता पाऊली निघे, तर्कू वायनी नेगे अंगी जयाच्या. याचा अर्थ, त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी बुद्धीचा शिरकाव होत नाही, विचार मागच्या पाऊली परततो आणि तर्काचा हुरूप मोडतो. ओवी क्रमांक 6. अर्जुना तया नाव ज्ञान, येर प्रपंचू हे विज्ञान, तेथ सत्य बुद्धी ते अज्ञान, हेही जाण. याचा अर्थ, त्यालाच ज्ञान असे म्हणतात. अर्जुना, बाकीची सर्व प्रपंच ज्ञाने त्याला विज्ञान असे म्हणतात आणि तो प्रपंच खरा मानणे हे अज्ञान होय असे समज. ओवी क्रमांक 7. आता अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, आणि ज्ञान ते स्वरूपे होऊनी जाईजे. याचा अर्थ, आता सर्व अज्ञान नाहीसे होईल, विज्ञान समूळ जळून जाईल आणि मूर्तिमंत ज्ञान प्रकट होईल. ओवी क्रमांक 8. जेने सांगतयाचे बोलणे खुंटे, ऐकतयाचे व्यसन तुटे, हे जाणणे साने मोठे उरोनेंदी. याचा अर्थ, ज्याच्या योगाने सांगणारांचे बोलणे खुंटते, ऐकणाऱ्यांची इच्छा तृप्त होते आणि अमुक मोठे व अमुक लहान असा भेद राहत नाही. ओवी क्रमांक 9. ऐसे वर्मजे गूढ, ते किजेल वाक्यारूढ, जेने थोडे न पुरे कोड बहुतमनीचे. याचा अर्थ, व जे थोडेच नाही तर मनातील पुष्कळ उद्देश पूर्ण होतील ते गुरुतत्व मी शब्दाने तुला सांगतो. ओवी क्रमांक 10. पैगा मनुष्याची या सहस्रशा, माझी विपायले याची धिवसा, तैसे या दिवसे करा बहुवसा, माझी विरळा जाणे. याचा अर्थ, अरे खरोखर हजारो मनुष्यात एखाद्यालाच या ज्ञानाची इच्छा होते आणि तशा ज्ञानाची इच्छा निर्माण झालेल्या पुष्कळात मला जाणणारा क्वचितच सापडतो. ओवी क्रमांक 11. जैसा भरले या त्रिभुवना, आतू एक एकू चांगू अर्जुना, निवडूनी की जे सेना लक्षवरी. याचा अर्थ, अर्जुना, ज्याप्रमाणे मनुष्यांनी भरलेल्या त्रिभुवनात फौजेमध्ये ठेवण्याकरिता एक एक चांगला शूर निवडून लक्षावधी फौज तयार करतात. ओवी क्रमांक 12.
की तया ही पाठी, जे वेळी लोह मासा ते घाटी, ते वेळी विजयश्रीच्या पाठी एकुची बैसे. याचा अर्थ, आणि त्याहूनही ज्या वेळेस तरवारीचे वार शरीरावर बसतात त्यावेळेस एखादाच विजयश्रीचा अधिकारी होतो. ओवी क्रमांक 13. तैसे असतेच्या महापुरी, रिघता ती कोटीवरी, परिप्राप्तीच्या पैलतीरी, विपाईला निगे. याचा अर्थ, त्याप्रमाणे माझ्या ज्ञानप्राप्तीच्या अवस्थेच्या पुरात कोट्यावधी लोक उड्या टाकतात, परंतु एखादाच पैलथडीस जातो, म्हणजे एखाद्यालाच माझी प्राप्ती होते. ओवी क्रमांक 14. म्हणून सामान्य गानो हे सांगता वडील गोठी आहे, तपरी ते बोलो येईल पाहे, आता प्रस्तुत ऐके. याचा अर्थ, म्हणून ही सामान्य गोष्ट नसून मोठी श्रेष्ठ आहे, परंतु ती पुढे सांगता येईल. प्रस्तुत तुला विज्ञानाचे रूप सांगतो, ते ऐक. ओवी क्रमांक 15. तरी अवधारी गा धनंजया, हे महदादिक माझी माया, जैसी प्रतिबिंबे छाया निजांगाची. याचा अर्थ, हे धनंजया ऐक, आपल्या अंगाची सावली असते त्याचप्रमाणे ही महदादी तत्वे ही कार्यरूपाने माझी माया होय. ओवी क्रमांक 16. आणि येते प्रकृती म्हणजे, जे अष्टधा भिन्न जाणिजे, लोकत्रय निपजे इयेस्तव. याचा अर्थ, हिलाच प्रकृती असे म्हणावे व हिचे 8 निरनिराळे प्रकार आहेत असे समजावे, आणि हिच्यापासून हे त्रैलोक्य निर्माण होते. ओवी क्रमांक 17. हे अष्टधा भिन्न कैसी, ऐसा ध्वनी धरिसी जरी मानसी, तरी तेची गा आता परेसी विवंचना. याचा अर्थ, ही 8 प्रकारांनी कशी निराळी आहे अशी शंका जर तू मनात आणशील तर तोच विचार सांगतो, ऐक. ओवी क्रमांक 18. आप तेज गगन, मही मारुत मन, बुद्धी अहंकारू हे भिन्न 8 भाग. याचा अर्थ, जल, तेज, आकाश, पृथ्वी, वायू, मन, बुद्धी आणि अहंकार हे तिचे निरनिराळे 8 प्रकार आहेत. ओवी क्रमांक 19. या 8 जे साम्यावस्था, ते माझी परम प्रकृती पार्था, तिये नाम व्यवस्था जीवू ऐसी. याचा अर्थ, पार्था, ह्या 8 भागांची साम्य स्थिती म्हणजे ती माझी परम प्रकृती होय, आणि तीच परमात्म्याच्या ठिकाणी जीवभाव निर्माण करीते, म्हणून तिला जीवभूता ही संज्ञा आहे. ओवी क्रमांक 20. जे जडाते जीववी, चेतने ते चेतवी, मना करवी मानवी शोकमोहो. याचा अर्थ, ही अचेतन शरीरादिकांचे जीवन करीते, ज्ञानाला चेतना देते आणि मनाला शोक व मोह मानण्यास लाविते. ओवी क्रमांक 21. पै बुद्धीच्या अंगी जाणणे, ते जिये जवळिकेचे करणे, जिया अहंकाराचे निविंदाने जगची धरिजे. याचा अर्थ, हे पहा, हिच्या सानिध्याने बुद्धीच्या अंगी ज्ञान उत्पन्न होते व ही अहंकाराच्या कुशलतेने जगाला धारण करीते. ओवी क्रमांक 22. ते एक सूक्ष्म प्रकृती कोंडे, जय स्तुळाची या अंगा घडे, तै भूतसृष्टीची पडे टांकसाळ. याचा अर्थ, ही सूक्ष्म प्रकृती जेव्हा स्वच्छेने स्थूल प्रकृतीशी संयुक्त होते तेव्हा सृष्टीतील प्राण्यांची टाकसाळ सुरू होते. ओवी क्रमांक 23. चतुर्विध ठसा, उमटो लागे आपैसा, मोला तरी सरसा परिथरची आनान. याचा अर्थ, त्या टाकसाळीत आपोआप 4 प्रकारचे ठसे उमटू लागतात. त्यातील पंचमहाभूतांची योग्यता सारखीच असते, परंतु जाती वेगवेगळ्या असतात. ओवी क्रमांक 24. होती 84 लक्ष थरा, येरा मिती नेनिजे भांडारा, भरे आदी शून्याचा गाभारा नाणे 80.
याचा अर्थ त्याच्या 84 लक्ष जाती असून त्या जातीत आणखी किती पोट जाती आहेत त्यांची गणती नाही. अशा पुष्कळ नाण्यांनी म्हणजे जातींनी निराकार शून्य म्हणजे अव्यक्ताचा गाभारा भरून जातो. ओवी क्रमांक 25. ऐसे एक तुके पांच भौतिक पडती बहुवशटांक मग ती ये समृद्धीचे लेख प्रकृतीची धरी. याचा अर्थ याप्रमाणे पंचमहाभूतांचे एकसारखे पुष्कळ ठसे बनतात व त्यांच्या वाढीची गणती प्रकृती म्हणजे माया हीच ठेवते. ओवी क्रमांक 26. जे आखुनी नाणे विस्तारी पाठी तयाची आटणी करी माझी कर्माची या व्यवहारी प्रवर्तू दावी. याचा अर्थ ती नाण्यांवर खुणा करून त्यांचाच विस्तार करीते व मागाहून त्यांची आटणी करते. अशा प्रकारे कर्माप्रमाणे घडामोड करण्याची मायेची प्रवृत्ती आहे. ओवी क्रमांक 27. हे रूपक परी असो सांगो उघड जैसे परियेसो तरी नामरूपाचा अतिसो प्रकृतीच कीजे. याचा अर्थ हे रूपक असो तुला समजेल अशा उघड रीतीने सांगावयाचे म्हटले तर ही प्रकृतीच प्राण्यांच्या नामरूपांचा विस्तार करीते. ओवी क्रमांक 28. आणि प्रकृती तव माझ्या ठाई बिंबे येथ आन नाही म्हणून आदी मध्य अवसान पाही जगासी मी. याचा अर्थ आणि प्रकृती तर निसंशय माझ्याच ठिकाणी खोटी भासते ती माझ्याहून निराळी नाही म्हणून जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय यास मीच कारण आहे. ओवी क्रमांक 29. हे रोहिणीचे जळ तयाचे पाहता इजे मूळ तै रश्मी नवती केवळ होय ते भानू. याचा अर्थ हे दृश्य विश्व मृगजळासारखे आहे. मृगजळाचे मूळ पाहू गेले असता ते केवळ सूर्यकिरण नसून सूर्यच होय. ओवी क्रमांक 30. तयाची परी किरीटी या प्रकृती जालिये सृष्टी जय उपसंहरुनी की जे लठी तैमीची आहे. याचा अर्थ त्याचप्रमाणे अर्जुना ज्या प्रकृतीपासून ही सृष्टी झाली आहे तिचा निराश म्हणजे उपसंहार करून तिच्या मुळाशी जो यावे तो अवशिष्ट तत्व मीच आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय.